आज जवळपास 500 वर्षाच्या संघर्षानंतर आपलं स्वप्न साकारताना आपण पाहत आहोत. मंदिर भव्य दिव्य आहेच, परंतु त्यामागे झटणारे हात सुद्धा तेवढेच बहुमोल आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि सुबक असं कोरीव काम या राम मंदिरात केलं गेलं आहे. म्हणूनच भविष्यात वास्तुकलेचा एक सुंदर आविष्कार म्हणून या मंदिराकडे पाहिलं जाईल. गेल्या 5 ऑगस्ट 2023 रोजी 150 नद्यांचं पवित्र जल आणून येथे अभिषेक सोहळा साजरा झाला होता. त्यानंतर आज माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राण प्रतिष्ठान सोहळा साजरा होत आहे. नयनरम्य डोळ्याला सुखवणारे दृश्य आपण इथे पाहत आहात. सर्वांनी मिळून जय श्रीराम असा कमेंटमध्ये नारा देऊयात. किती सुंदर अशी मूर्ती तुम्ही पाहत आहात. आणि आताच माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राण प्रतिष्ठा स्थापना पूर्ण झाली आहे. अर्थात इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया, यूट्यूबर्स सब वहीं पर एकत्रित हैं. जहाँ मंदिर था वही बनेगा असं म्हणत शेवटी प्रत्येक भारतीयाचं स्वप्न आज साकारण्यात आलं आणि माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापनाही पूर्ण झाली. नयन दिपून टाकणारी अशी मूर्ती आपण पाहत आहोत. अतिशय सुंदर अशी मूर्ती जिच्याकडे पाहून मन अगदी प्रसन्न होतंय. हा शृंगार आणि हे मूर्तीचं तेज फार आल्हाददायक असा हा क्षण. नरेंद्र मोदी ज्यांनी आज प्रतिष्ठापना केली या मूर्तीची, अतिशय जवळ तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, लाईक आणि कमेंटच्या माध्यमातून आपण श्रीराम यांचं दर्शन घेऊया आणि कमेंट्समध्ये लिहूया जय श्रीराम, जय श्रीराम. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. जय श्रीराम.